तुम्ही जर कधी मुंबईहून नागपूरकडे समृद्धी महामार्गाने जात असाल तर छत्रपती संभाजीनगर वरून अवघ्या काही किलोमीटरवरती तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन पदस्पर्शाने झालेली भूमी बघायला मिळेल। ती भूमी आहे वरुड काजी। इथंच एक जुन्नेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे आणि अशी आख्यायिका आहे की याच मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी 5 महादेवाच्या पिंडांचं 5 दिवस पूजन केलं होतं आणि ते पिंडी त्यांनी स्वतः बनवलेल्या होत्या। कारण जेव्हा अयोध्येहून प्रभू श्री रामचंद्र नाशिककडे निघाले तेव्हाच लवगड आणि तिथून पुढे अंजनीडोह नावाचे गाव आहे आणि तिथून पुढे ते या ठिकाणी आले होते आणि इथलीच आख्यायिका आणि इतिहास आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्वत्र राममय वातावरण तयार झालंय। पण तुम्हाला हे कदाचित माहीत नसेल की प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण हे वनवासात असताना छत्रपती संभाजीनगर मार्गे नाशिकला गेले होते। त्या काळात शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुड सुलतानपूर परिसरात त्यांनी 5 दिवस मुक्काम केला होता। येथील एका कुंडामध्ये एकाच ठिकाणी एकाच दगडात श्रीराम व लक्ष्मण यांनी स्वतः 5 शिवलिंग तयार केली होती अशी आख्यायिका आहे। हे प्राचीन देवस्थान जुन्नेश्वर महादेव मंदिर म्हणून भक्तप्रिय झालंय। एकीकडे अयोध्येमध्ये 22 जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार असताना दुसरीकडे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या एका मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। ते मंदिर आपण माझ्या मागे बघू शकतो। याच मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी जवळजवळ याच ठिकाणी 5 दिवस मुक्काम केला होता आणि याचा पुरावा असा आहे की 5 दिवस त्यांनी महादेवाच्या एकाच दगडापासून 5 पिंड बनवल्या आणि या पिंडांची आख्यायिका खूप मोठी आहे। आजही संपूर्ण राज्यभरातून लोक इथं दर्शनाला येतात। जुन्नेश्वर महादेव असं या मंदिराचं नाव आहे। प्रभू श्री रामचंद्र जेव्हा अयोध्येहून नाशिककडे निघाले होते त्यावेळी त्यांनी इथं 5 दिवस मुक्काम केल्याची आख्यायिका आहे। तर जाणून घेऊया या तीर्थक्षेत्राबद्दल। महादेव या मंदिराचं नाव आहे आणि आमच्या बालपणात म्हणजे माझ्या आता 75 वर्ष वय आहे। 75 वर्षापूर्वीचं सुद्धा आम्हाला कल्पना सांगता येत नाही। जुनी लोक सांगतात पण पूर्वी जुनं जे हे होतं इथं तर ते फक्त 10 बाय 10चा कुंडामध्ये एकाच दगड असताना 5 पिंडी वगैरे होता। आणि इथली आख्यायिका अशी आहे की राम वनवासात नाशिकला जाताना दिंडीरवनात जाताना 5 दिवस इथं थांबले तर 5 दिवसाच्या 5 पिंडी त्या पूजेच्या इथं तयार केलेल्या आहे। एवढे त्याच्या पिंडीचं स्वरूप सांगा। हां, या पिंडी मोठी पिंड आहे जवळजवळ 4 फुटाची, त्याच्यापेक्षा लहान आहे 3 फुटाची आणि त्याच्यापेक्षा लहान आहे ती 2.5 फुटाची, त्याच्यानंतर 2 फुटाची आणि 1.5 फुटाची अशा 5 पिंडी आहे त्या लहान लहान। याकडून हे त्यावेळच्या प्रभू रामचंद्राच्या लक्ष्मण पूजेला हे करायचे तर त्यांनी तयार केलेल्या त्या पिंडी आहे। त्याच्यानंतर आम्ही त्यांचा जीर्णोद्धार केला आणि आज हे मंदिर या स्टेपला आहे। अजून बांधकाम अधुरं आहे, 1 वर्षभर अजून बांधकाम चालेल। पण त्याच्या अगोदर जे काम झालं तर गावकऱ्यांनीच पैसा उभा केला। आम्हाला कुठला निधी नाही किंवा काहीच नाही आहे। कोणत्या दगडामध्ये? आणि हा काळा दगड आहे। हा हेमाडपंथी ट्रक दगड तुम्हाला लागलाय? हा जवळजवळ 60 ट्रकपेक्षा जास्त दगड आम्हाला लागला याच्यासाठी। जुन्नेश्वर महादेव मंदिरात जमिनीपासून 5 फूट खोल कुंड आहे। 10 बाय 10 फुटांचे हे कुंड असून त्यात 5 शिवलिंग आहेत। एकाच ठिकाणी एकाच दगडात कोरलेली अशी 5 शिवलिंग दुर्मिळच असावीत। वनवासात असताना श्रीराम, सीता व लक्ष्मण वरुड सुलतानपूर येथे होते। 5 दिवस मुक्काम त्यांनी इथं केला होता। प्रभू श्रीरामांनी 5 दिवसात 5 शिवपिंडी बनवल्या। या प्राचीन ठिकाणाचं महत्त्व ओळखून राज्य सरकारनं मागील वर्षी या धार्मिक स्थळाला तीर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जा दिलाय। तसंच आता याच मंदिराचं मोठं हेमाडपंथी बांधकामही सुरू आहे। अमेय पाठक, लोकमत.com।